शिवसेना पक्ष चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला ठाकरे सेनेकडून आव्हान। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला प्राणघातक हल्ल्यातून बचावले। लग्न समारंभ आटोपून जात असताना एका व्यक्तीचा गोळीबार, सोबत असलेल्यांकडून हल्लेखोराची लगेच धरपकड। इराण विरुद्धचे युद्ध लवकरच थांबवणार। इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही। अमेरिकेनं युद्ध जिंकलं, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। मार्चमध्ये रशियाकडून भारताच्या तेल खरेदीत फेब्रुवारीच्या तुलनेत 45% वाढ। फेब्रुवारीत 10 लाख बॅरल्स तर मार्चच्या 11 दिवसातच 15 लाख बॅरल्स तेलाची खरेदी। गॅस तुटवड्याचा कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्रालाही फटका। 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक, तर गॅसच्या तुटवड्यामुळे महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांची संख्या निम्म्यावर। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची आज जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमधील प्रीती संगमावर अभिवादन करणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। पश्चिम बंगालसह 5 राज्यातल्या विधानसभा उमेदवारांवर होणार चर्चा। फडणवीसही बैठकीला उपस्थित राहणार। चंद्रपुरात 500 रुपयांच्या 91 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त। कुलूप लावलेल्या फ्लॅटवर केलेल्या कारवाईत घबाड समोर। मध्य प्रदेशातल्या एका आरोपीला अटक।